पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे. म्हणून काय तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ते तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही, पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात, दिवस बदलत असतात. आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत, पण उद्याचा दिवस आमचा आहे. पण हे आपल्या राज्याचे निर्डवलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री, यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही, त्या शब्दाचा अर्थच नाही कळला. त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री. अहो, तुम्ही घरफोडे मंत्री नाहीये की एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल. आणि काय म्हणाले, अबकी बार 400 पार. मग 400 पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही? तुमच्याकडे कोणी नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत? तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागतायत. शिवसेना फोडावी लागते, राष्ट्रवादी फोडावी लागते, काँग्रेस फोडावी लागते, नितीशला फोडावं लागतंय. इथेच तुम्ही हारल्याची तुमची मानसिकता कळते आम्हाला. तुम्ही हारलेले आहात. ज्या जाहिरात एजन्सीच्या मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं कमिशन खात आहेत. म्हणजे जाऊ तिकडे खाऊ, हा यांचा नारा आहे. यांनी म्हणे फिल्टर लावलाय. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही, आम्ही माणसं बघून घेतोय. एक फिल्टर लावलाय. आणि तो फिल्टर मला वाटतं असा आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपमध्ये. कितीचा घोटाळा केलाय? 5 कोटी, 50 कोटी, 1000 कोटी, ये 70,000 कोटी, ये बाबा ये 100,000 कोटी, 1000, आणखी किती कोटी, ये बाबा ये. मी तर अशी साईबाबांना प्रार्थना करतो की देवा, या मुख्यमंत्र्यांचं जसं शेत आहे 5 स्टार, तसं शेत माझ्या गरीब शेतकऱ्याचं होऊ दे. मी तुम्हाला साकडं घालतोय. माझा गरीब शेतकरी सुद्धा त्या शेतात एवढी कमाई करू दे की जसे आमचे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जातात, तसं माझा शेतकरी बैलगाडीच्या ऐवजी घरातून हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे. मग हे जसं मी धाडसाने करतोय, म्हणून या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन उभा राहू शकतो, कारण मी पाप केलेलं नाही. हा शेतकऱ्यांची मी आशीर्वाद घेऊन पुढे चाललेलं आहे. तिकडे चीन घुसतोय, त्या चीनला कोणाला धमकी देण्याची हिंमत होत नाहीये. चीन घुसतोय, अरुणाचलमध्ये चीन घुसला, लडाखमध्ये चीन घुसला. लडाखमध्ये चीन घुसल्यानंतर तिथल्या मेंढपाळाने त्या चीनी सैनिकांना परत पाठवलं. पण मोदी बुवा काहीच बोलायला तयार नाहीये, अमित शहा काहीच बोलायला तयार नाहीत, राजनाथ सिंह आहेत की नाही तेच कळत नाहीये. देशाला संरक्षण मंत्री आहेत की नाही, आहेत तर ते कोणापासून कोणाचं संरक्षण करतायत? देशामध्ये जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि ती हत्या केंद्र सरकार करत असेल, त्यांचे सगळे चमचे करत असतील, तर मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय?